अगदी सॉफ्ट अशी छान मँगो आईस्क्रीम घरी कशी करायची? अग बिलकुल कुठलंही प्रिझर्वेटिव्ह नाही, केमिकल्स नाही, काही न टाकता अगदी छान सॉफ्ट असं आईस्क्रीम कसं करायचं ते आज आपण बघूया. चला तर मग हाय, हॅलो, नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत मँगो आईस्क्रीम घरी करायची ती कसं करायचं. यासाठी आपण इथे घेतलं आहे जाड बुडाचं कढई. कढई घेताना काळजी घ्यायची आहे, पातळ बुडाची कढई घ्यायची नाही. जेही तुम्ही घेणार असाल कढई, पातेलं, तर असं जाड बघायचं आहे, जेणेकरून दूध चटकणार नाही, जळणार नाही आणि ते छान व्यवस्थित आटलं जाईल. आता आपण इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. फुल फॅट मिल्क आपण इकडे वापरणार आहोत. गॅसवर कढई ठेवूया आणि याला आपल्याला साधारण 1/3 होईल असं, म्हणजे पूर्ण अर्ध करायचं नाही आहे, इतकं आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आणि आटवताना म्हणजे याला उकळवताना आपल्याला काळजी घ्यायची की आपण याला सतत ढवळत राहणार आहोत, जेणेकरून साय जमा होणार नाही, वरती साय येणार नाही आणि आजूबाजूला जे लागलेलं दूध असतं ना, तेही काढत राहायचं आहे. तर आपल्याला इथे तुम्ही बघू शकतात आपलं दूध व्यवस्थित आटत आलेलं आहे आणि आपण इथे आता गॅस बारीक करून घेणार आहोत. आणि यामध्ये आपल्याला जे टाकायचं आहे ते म्हणजे आता मिल्क पावडर. इथे आपण साधारण 1.5 टेबलस्पून म्हणजे 1.5 मोठा चमचा आपण इथे मिल्क पावडर घेतलेली आहे. यामध्ये आपण थोडंसं दूध टाकून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून ही दुधात टाकल्यानंतर एकदम याचे गाठी तयार होणार नाही. दूध आपलं गरम आहे आणि आपण जर एकदम याला दुधात टाकलं तर याचे गाठी तयार होतील. त्यामुळे आपण इथे याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि हे आपण दुधामध्ये टाकून घेणार आहोत. तसंच आपण इथे घेतलेली आहे साखर साधारण 2 टेबलस्पून मोठे. तुम्ही गोडीनुसार कमी जास्त करू शकतात. आणि आता आपण यामध्ये साखर टाकलेली आहे. साखर टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. साखर विरघळेपर्यंत आपण याला छान हलवून घेणार आहोत. एकसारखं हलवायचं आहे. इथे आपण कुठलंही केमिकल वापरणार नाही आहोत, फक्त मिल्क पावडरचा आपण इथे वापर करतो आहोत. आता आपण हा जो घोळ बनवून घेतलेला आहे मिल्क पावडरचा, तो यामध्ये टाकायचा आहे आणि याला छान व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. मिल्क पावडर टाकल्यानंतर एक काळजी घ्यायची आहे, याला आपल्याला थोडंसं सारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून मिल्क पावडर खाली चटकणार नाही. आता याला छान व्यवस्थित हलवायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात आपलं मिश्रण असं छान घट्टसर झालेलं आहे. पण याला निम्मं करून घेतलेलं आहे उकळवून. आधी मी 1/3 बोलली ते याकरताच की आपल्याला नंतरही साखर टाकल्यावर याला उकळवायचं होतं आणि मिल्क पावडर टाकल्यावर. आता तुम्ही इथे बघाल छान याला उकळी येते आहे. चमचा बाहेर काढल्यानंतरही हे वर येत नाही आहे. याचा अर्थ आपलं हे मिश्रण छान तयार झालेलं आहे. याला गॅस बंद करायचा आणि एकसारखं हलवून घ्यायचं आहे. आजूबाजूची साय जमा झाली ती बाजूला करून घेणार आहोत आणि थोडंसं कोमट व्हायची आपल्याला वाट बघायची आहे. आता इथे आपण घेतलेला आहे मँगो पल्प. हा एक मध्यम आकाराचा आंबा घेतला होता आणि त्याचा रस काढून घेतलेला आहे. छान एकसारखं फेटून घेतलेला आहे, जेणेकरून गुठळ्या त्यातल्या मोडल्या जातील आणि आपलं आईस्क्रीम छान एकसारखं सॉफ्ट होईल. आणि आपण हे यामध्ये टाकून घेणार आहोत. हे पण आपल्याला छान यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. तर याला पण छान एकसारखं हलवून एकत्र करून घेऊया. तोपर्यंत तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. तुम्ही कुठून बघता आहात तेही सांगाल आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर इथे आपण कुठलंही केमिकल वापरलेलं नाही आहे. बऱ्याचदा आपण असं म्हणतो की घरी करायचं आहे, पण सगळी प्रोसेस आपण विकतचं जे आईस्क्रीम असतं त्याच्यासारखी करतो. जसं क्रीम वापरतो, व्हिप्ड क्रीम वगैरे वापरून आपण हे बनवतो, पण मग ते मार्केटसारखंच होतं. म्हणजे सगळे केमिकल्सच आपण यामध्ये वापरतो. त्यामुळे आज जे आपण आईस्क्रीम बघितलं आहे यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरलेलं नाही. यामध्ये फक्त आपण
मिल्क पावडर वापरलेली आहे, तीसुद्धा ऑप्शनल आहे. थोडंसं त्याची चव एन्हान्स होण्यासाठी आपण इथे मिल्क पावडर वापरली आहे. तीसुद्धा जर वापरायची नसेल तर नाही वापरली तरीही चालणार आहे. आता हे जे मिश्रण आहे आपल्याला एका डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे, पण त्याआधी इथे आपण बीटरने याला एकसारखं करून घेणार आहोत, जेणेकरून कुठे मध्ये गुठळी जरी राहिली असेल तर ती मोडली जाईल आणि क्रीम सगळं आपलं हे जे बॅटर आहे सगळं एकसारखं सॉफ्ट होईल. आणि हे सगळं असं एकसारखं झाल्यानंतर आपण एका डब्यामध्ये हे काढून घेणार आहोत. आता जर तुम्हाला इथे वेलचीची चव आवडत असेल तर तुम्ही इथे वेलची पूडही टाकू शकतात. आता इथे एक खजुराचा डबा आहे माझ्याकडे, त्यामध्ये आपण हे काढून घेणार आहोत. असं डबा ज्याला झाकण आहे व्यवस्थित असा डबा आपल्याला बघायचं आहे. आणि जर नसेल तर तुम्ही कुठलंही ॲल्युमिनियमचं भांडं, स्टीलचा डबा तुम्ही काहीही घेऊ शकतात. फक्त मग त्यावर वरतून प्लास्टिकने ते व्यवस्थित रॅप करायचं आहे आणि मग फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून त्यावर आईस क्रिस्टल्स जमा होणार नाही. आता हे आपण सगळं बॅटर व्यवस्थित यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया आपण. म्हणजे हे छान लागतं असं मध्ये मध्ये थोडेसे जेव्हा ड्रायफ्रूट्स येतात तेव्हा. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात, नसेल आवडत नाही टाकलं तरीही चालेल. तर याला छान मिक्स करून घेऊया एकमेकामध्ये, खाली सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि याला झाकण लावताना काळजी घ्यायची आहे, व्यवस्थित पक्क करायचं आहे. आणि आपण हे ठेवणार आहोत साधारण 8 ते 10 तासासाठी फ्रीझरमध्ये. डीप फ्रीझरला ठेवायचं आहे, फ्रीजमध्ये नाही. तर साधारण हे मी रात्री ठेवलं होतं, आता आपण दुसऱ्या दिवशी सकाळी हे बघतो आहोत काढून. तुम्ही इथे बघाल अजिबात आईस क्रिस्टल्स तयार झालेले नाहीत, छान असं हे एकसारखं घट्ट झालेलं आहे. आता स्क्रूबर आपण पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये बुडवून घेतलेलं आहे आणि त्याने हे आता काढून घेणार आहोत. आणि हे जर नसेल तर एखादा गोल चमचा, आपली जी वरणाची पळी असते खोलगट चमचा असतो ना, त्याने काढलं तरी चालतं आहे. फक्त गरम पाण्यामध्ये आपल्याला तो बुडवून घ्यायचा एकदा आणि मग त्याने हे असं गोल गोल करून काढून घ्यायचं आहे, जेणेकरून ते चिकटत नाही आणि छान व्यवस्थित निघतं. तुम्ही इथे बघू शकाल अगदी छान असं सॉफ्ट, अगदी मार्केटसारखं आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. इथे बघाल तुम्ही एकदम मस्त आणि रंगसुद्धा अप्रतिम आलेला आहे. आपण यामध्ये रंगसुद्धा वेगळा कुठून वेगळा टाकलेला नाही वरतून. जो आपल्या आंब्याचा रंग होता तोच याला व्यवस्थित आलेला आहे. तर या पद्धतीने मी सगळं आईस्क्रीम यामध्ये काढून घेते आणि याला वरतून थोडंसं पिस्ताने आपण गार्निशिंग करूया, म्हणजे हे दिसायलाही छान दिसतं आणि मध्ये मध्ये जे असे ड्रायफ्रूट्स येतात ना खाताना, ते खूप छान लागतात. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी व्हिप्ड क्रीम वगैरे वापरून अगदी मार्केटमध्ये मिळतं जसं आईस्क्रीम कसं बनवायचं तेही दाखवलेलं आहे. ते जर बघायचं असेल तर तुम्ही आधीचे व्हिडिओज बघू शकतात. आता आपलं आईस्क्रीम तयार आहे. आवडलं तर करून बघा नक्की. आवडलं तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.